हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे तुळशीचं लग्न. तर मी स्वतः तयार झाली आहे, मस्त साडी घालून आणि पूजा पण माझी झालेली आहे. तर तुमची पूजा झाली की नाही ते नक्की कळवा मला कमेंटमध्ये. आणि तयारी माझी सुरुवात झाली होती संध्याकाळची. तर मी दिवे लावले, रांगोळ्या काढल्या. ते व्हिडिओ तर तुम्हाला भेटणारच आहे नक्की. आता तुम्ही पूजाचा व्हिडिओ मी दाखवत आहे व्लॉगमध्ये, ते तुम्ही बघून घ्या. तुळशीचं लग्न तर मी केलेलं आहे. आता जेवणाची तयारी करते. जेवणामध्ये आपण बनवणार आहे पनीरची भाजी. खूप दिवस झाले पनीरची भाजी नाही खाल्लेली आहे. तर मुलांनी आज ऑर्डर केलेला आहे की मम्मी पनीरची भाजी बनव. तर तेच पनीरची भाजी बनवूया, ग्रेव्ही. आणि नान नाही तर पुरी बनवूया. सध्या तर नानच मुलं खातात पनीरसोबत. तर आपण नान आणि पनीर दोन्ही बनवूया. तर मुलं आवडीने खातील. तर बघूया. मी ती रेसिपी टाकणारच आहे व्हिडिओ, ते नक्की तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. हॅलो फ्रेंड्स, माझी तुळशी पूजा झालेली आहे. तुळशीचं लग्न लावून झालेलं आहे माझं. तर ते माझं व्हिडिओ आणि फोटोशूटिंग चाललेलं आहे. तर आता मी बनवणार आहे भाजी मटर पनीरची. तर त्यासाठी आम्ही घेतलं आहे 100 ग्राम पनीर आणि वाटाणे. तर करूया सुरुवात बनवायला मटर पनीर. चला. तसं पण आता मी पीठ मळून घेत आहे. तर मी नान वगैरे नाही बनवणार आहे आणि पुरी पण नाही. तर चपात्याच करते. चपाती आणि मटर पनीर आज खाऊया. आणि जिरा राईस. तर ते बनवत मला टाईम घेऊन गेला. तर त्यासाठी पनीर आणि वाटाणे आणलेले. तर पनीर मी पहिला पीसेसमध्ये कापून घ्यायचं आहे. हा तर फ्रेंड्स, हे पनीरचे आपण छोटे छोटे पीसेस करूया. तर जेवढे होतील तेवढे पीस करूया कापून. मी एकीकडे पीठ मळून ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये आता पनीरचे पीस करायचे आहे. तर त्यासाठी मसाला आपण तोपर्यंत तयार करून घेऊया. बारीक चिरलेला कांदा आणि त्यासाठी आपल्याला टमॅटोची प्युरी पाहिजे. आणि टमॅटोची प्युरी आणि आता आपण पनीर मॅरिनेट करण्यासाठी एका बाउलमध्ये दही घेणार आहोत, थोडंसं बेसन घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये गरम मसाला, थोडीशी हळद, मीठ, जिरा पावडर, गरम मसाला असं सगळे मसाले टाकून मिक्स करायचे आहे. आणि पनीर त्यात घालून मॅरिनेट करूया 5 मिनिटासाठी. आपण याच्यात पनीरचे पीसेस टाकून मिक्स करायचं आहे चांगलं. आणि मिक्स करून झालं थोडं 5 मिनिटासाठी आपण पनीर मॅरिनेट करून ठेवणार आहोत. त्याच्याने काय होते, एकदम टेस्टी भाजी होते. कढईमध्ये आपण कांदा टाकलेला आहे बारीक चिरून. त्यानंतर टमाटर प्युरी टाकायचं आहे. आणि त्यात मस्त टमाटर प्युरी आणि वाटाणे घालायचे आहे. थोडं 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे. तर एवढी टेस्टी भाजी झालेली राईस पनीरची. तर तुम्ही या जेवायला. मस्त असं गरम गरम चपात्या बनवत होती माझी मुलगी आणि पनीरची भाजी रेडी आहे. तर एवढी टेस्टी भाजी दिसत होती. टेस्टी भाजी पनीरची रेडी आहे. आणि माझी तुळशीची पूजा, तुळशीची लग्न लावून पण झालं होतं. तर बघा, अशी मी लग्न लावलेलं आहे तुळशीचं. सर्व संपन्न शुभ मंगल सावधान. तर त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. चला.